हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की कशावरती आहे. तर दिवाळीचा सण हा खूप मोठा असतो, आनंदाचा असतो आणि सगळ्यांच्या आवडीचा असतो. तर दिवाळी आली आहे तर आपली खरेदी तर झालीच पाहिजे ना. आणि सगळ्यांची खरेदी झाली असेल किंवा कोण आत्ता खरेदी करत असेल तर सगळी काही धावपळ चालूच असते ना. खूप छान वाटतं आणि जसे आपले सण येतात ना तर तसा उत्साहसुद्धा असतो, आनंद असतो. तर तर असो, तर मी सांगते आम्ही निघालो आहे दादरला. तर सकाळीच लवकरच नाश्ता केला आणि निघालो. म्हटलं दिवसभर निवांत फिरूया, काय घ्यायचं आहे ते घेऊया, खरेदी करूया. तर लवकरच त्यामुळे ना नाश्ता केला आणि आम्ही निघालो. तर इथून आम्ही ना डायरेक्ट माटुंगालाच उतरलो. दादरला आम्ही हिंदमातेला जाण्याच्या आधीच माटुंगाला उतरलो आणि माटुंगाला थोडंफार बघितलं तर तिथे आवडलं नाही. एक साडी फक्त आवडली होती जी की आर्याला फेअरवेअरमध्ये घालावी लागते, त्याच्यासाठी मग आम्ही बघत होतो. तर मग तिथून थोडा वेळ फिरलो आणि नंतर हिंदमाताला आलो. हिंदमाताला बघा साड्याच बघत होतो. तर म्हटलं बघू आता आर्याला पसंत पडली आहे तर घेऊया किंवा तिला तर ड्रेसच घेतो दिवाळीला. आणि मी म्हटलं मला जर आवडली तर मी साडी घेईल, त्यानं म्हणून बघत होतो. तर साड्यांचे प्राईस बघा 990 नाही, 1990. हे बघ आर्या मावशीसारखी. आर्या काय प्राईस आहे त्याची? 1090. त्याच्यामध्ये त्यांनी हे 3 पीस डिस्काउंट. तर आम्ही साड्या बघत होतो ना त्याची प्राईस 1990 मी तुम्हाला दाखवलीच. पण 1000च्या वरती साड्या होत्या, पण 3000 5000 अशा स्टॅच्यूला लावलेल्या होत्या जे की आवडल्या. पण त्याचा कलर चांगला नव्हता तर कुठे आर्याला पसंतच पडत नव्हते. भरपूर अशी दुकानं आम्ही बघितली आणि तिला एकीनं साडीसुद्धा दाखवली, घालून दाखवली. खूप सुंदर साडी तिला आवडली होती पण त्याची प्राईस भरपूर सांगत होते. त्याच्यामुळे मग म्हटलं चला पुढच्या दुकानात जाऊया. ही पण अशी पण बघा. धूप छाव नको, प्लेन कलर. धूप छाव प्लेन नाही तुमच्याकडे? ही साडी जी घालून त्यांनी दाखवली ना तर इतकी छान घातलेली आणि इतकी छान दिसत होती ना. तिला खूप साडी आवडली होती पण त्याची प्राईस भरमसाठ सांगत होते. त्याच्यामुळं मग आम्ही पुन्हा दुसऱ्या दुकानात गेलो. भरपूर तिच्याच पसंतीच्या साड्या बघत होतो. ॲक्च्युली ती मला बोलली की मला साडी घ्यायची नाही आहे, तू का बघते? मग त्याच्यामुळं आम्ही मग साड्या बघायचं ठेवून दिलं. कारण मला पण जेवढ्या साड्या दिसत होत्या ना त्या असं वाटत होतं की माझ्याकडे साड्यांचा कलर आहे किंवा साड्या आहेत, आता नको. मग त्याच्यामुळे मग आम्ही 2-3 दुकानं अजून बघितली आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. आणि दादर मार्केट असं आहे ना की खरंच म्हणजे जे पाहिजे ते मार्केटमध्ये भेटतं आणि जितकं फिरेल ना तितकंच कमी आहे. जितकं बघल तितकं घेऊ वाटतं. आणि ना मला जास्त घेण्यापेक्षा ना विंडो शॉपिंग करायला भरपूर आवडते. आणि खरं सांगा तुम्हालासुद्धा आवडत असेल ना. आपल्याला घेण्यापेक्षा मला जास्त करून बघावंसं वाटतं, नुसतंच बघावंसं वाटतं. घ्यायला तर इच्छा होतेच पण त्याच्या दुप्पट मला तो आनंद मिळतो जी की विंडो शॉपिंग करायला भरपूर आवडते. तर दुकानं अशी बघितली ना तर असं वाटत होतं एकसारख्या साड्या आहेत आणि त्याची प्राईस पण भरपूर सांगत होते. मोठे छान दुकानात आम्ही आतमध्ये शिरलो सुद्धा, तिच्या पसंतीला तिला आवडली सुद्धा. आणि त्याच्यानंतर मग ह्या दुकानामध्ये आम्ही गेलो ना तिथे सुद्धा साड्यांची भरमसाठ प्राईस सांगत होते. आणि बाहेर लावलेल्या त्या साड्या त्याच्यामध्ये जरा पण कलर पसंत नव्हतं तिला. कुठे काय आवडलं तर कधी कुठल्या पारंपरिक साड्या असतात ना आपल्या काटापदराच्या, मोठी किनार बॉर्डर अशी पाहिजे होती. त्याच्यात ही साडी मला खूप आवडली, तिलासुद्धा आवडली. त्याची प्राईस बघितली तर ती पण भरमसाठ. तर म्हटलं बघूया
अजून भरपूर आहे दादर फिरण्यासारखं आणि ईस्ट आणि वेस्ट असं दोन्ही साईडला आम्ही जाणार होतो. त्याच्यानंतर आम्ही साड्यांची दुकानं बघितली, पण पुढे आम्ही आलो ना ते इथे बघा सेल लागलेला आहे. तर 1000 रुपयापासून म्हणजे 1000 रुपयाची प्राईसपासून ते पुढे जेवढं पाहिजे तेवढ्या प्राईजमध्ये होत्या साड्या आणि जशा पाहिजे तशाच सगळ्या पॅटर्नच्या साड्या इथे मिळून जातील असं सेल लागला होता. तिथेसुद्धा आम्ही बघितल्या. तिथे मला काही पसंत पडली नाही. आर्यालासुद्धा घे म्हटलं तर तिने काही घेतली नाही आणि तिला म्हणजे असं लागत नाही कधीच, पण कॉलेजमध्ये फेअरवेअर वगैरे असतं, गॅदरिंग असतं ना, तर त्याच्यामुळे मग तिला आम्हाला घ्यायची होती आवर्जून साडी. 1200 फायनल चॉईस 690 हे लाईट आहे. हां गुजराती पैटर्न में हां ही एक चांगली आहे, ही एक चांगली आहे, ही एक चांगली आहे. हां ते मला खडी ₹200 का? 250. 250 मिला उसमें डिस्काउंट नहीं ना, मुझे नहीं मिला ना. आर्याला ड्रेस घ्यायचा होता म्हणून आम्ही ह्या दुकानात शिरलो. तर तिथे तिला जसा पाहिजे होता तसा पॅटर्न होता. पण चला आता बघूया इथे काय बोलते ती, ड्रेस तिला आवडतोय की नाही आवडतोय. किती आहे इथे? ते तर सोल्ड आउट झालंय, पण बाकी हा ब्लू कलर आहे. हे कोणता कलर? तिथून पुढे आले तर बघा रेडीमेड ब्लाऊज किती आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचे 300 350चे ब्लाऊज होते. हे खूप छान छान कलरफुल होते. पाहिजे तेवढ्या साडीवरचे इथे ब्लाऊज होते. कौन सा? इसका क्या प्राइस है? कौन सा? ये वाला 2500 4 कलर आएगा. इसमें कलर है क्या वो ब्लू वाला बीच में लगा है? ब्लू वाले पे नहीं, कलर में पेट्रोल वाला है, डिजाइन अलग है. 2500 रुपये का. माता हां हे बघ, अरे इथे साड्या लावलेत. सब 120 वाला है क्या? नहीं इसका 250. ये 100 रुपये. चांगलं नाही आवडत बटे. नको नया देता हो. कपड़ा है वो तो काय साड्यांचं शॉप आहे आणि काय
अगं बाई एकदम सिस्टमॅटिक आहे. फिरत फिरत 4 वाजले, कधी कळलंच नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला जरा वडापाव दिसला. गरम गरम वडापाव म्हटल्यावर खायला तर पाहिजेच. तर मस्त असा वडापाव खाल्ला. भजीसुद्धा होती गरम गरम पालकची. आणि त्याच्यानंतर मग मुंबई आणि वडापाव म्हटलं तर खरंच किती छान वाटतं ना. तर मस्त असं एन्जॉय केलं, वडापावचं खाल्लं. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे रस पिलं, थंडा पिलं आणि जरा बरं वाटलं. फिरता फिरता असं खूप कंटाळासुद्धा आलेला, फिरावंसं पण वाटत होतं आणि कंटाळासुद्धा आलेला. ₹100. ₹100. इसका कितना? यहाँ कुछ 100 वाला है. हे कैसा आहे? 450. 100 रुपया है, ज़्यादा नहीं है. हे बाय आ रहा. कितना का ते मोठं आली. 100. हा कैसा आहे? भैया भैया कैसा है? किती? 300. हा छान आहे. हा घ्यायचं घ्यायचं तुला. हां दुसरं पण बघा. ही पर्स 1500ला. काय आहे मुस्लिम टाईप. बापरे घे. 550. खरं सांगू का, मी इथे लिंबू सरबत मी जागोजागी पित होते आणि थंड इतकं प्यावंसं वाटत होतं ना. आणि तर मी इथे पुढे आली ना, तर बघा मला इथे ॲपल ज्यूस दिसला आणि हा ज्यूस मला खूप आवडतो. त्याच्यामुळं मग मी पिलं. पूर्ण फिरलो आम्ही आणि नंतर ह्या फूल मार्केटमध्ये आलो. आणि फूल मार्केटमध्ये बापरे इतकी भयंकर गर्दी ना. बघा मी वरूनच इथून दाखवते व्हिडिओ. तर खूप गर्दी होती खाली. आणि उतरलो आम्ही. त्याच्यानंतर मग हार वगैरे बघत होतो. फुलं खूप सुंदर आणि हार. आणि बघितलं ना ते इतकं छान वाटतं ना, घ्यावंसं वाटतं. त्याच्यामुळे हारसुद्धा घेतलं. काय काय खरेदी केली ते तर मी तुम्हाला दाखवेनच घरी गेल्यावर. कपड्याची म्हणा कशाची सगळ्याची मी खरेदी केली ना, तर तुम्हाला नक्कीच दाखवेन. तिथंच घेऊ बघा. इकडे हारच घे. इथंच घ्या हार बघा. घेतो हा घ्या. आणि ते फुल दोन. हो. हे हे किती आहे? हे ते कसं दिसतंय बॅगचं? हे कितीला आहे मोठी? हे कापा. 40 रुपये. शंभरला 340.
फ्रेश माल हां एक 50 एक. आता ट्रेनने जाऊया. चाय कौन पिलाएगा? ट्रेनने आता गर्दी होईल. टेबलला लावायला रबरचं घ्यायचं होतं गं. गणपतीला वगैरे घेतलं रे. किती देऊ? खाली आला तो. हा बोला 20 रुपया शेवटी कळलं. 20 रुपया. मीडियम हाँ थोड़ा मीडियम छोटा निकाला थोड़ा दोनों साइज में हे 250. ते बोलला चुकीचं छान आहे ना. और ये कॉम्बिनेशन में नहीं है. ये सब 200 रुपये का है. हे 400 रुपये आणि हे अरे 200. दोनों मिक्स मिक्स चाहिए रेड और मिक्स नहीं आएगा, ऐसा अलग आएगा. अलग आएगा मिक्स अच्छा दिखता है ना. ये वाला. मिक्स दिखाओ ना. मिक्स नहीं आता, इसमें रेड और ग्रीन आता है. अरे आता है ना. आता इसके लिए तो बोला है मैं. अच्छा ये ही बघा ही बघा. हे 200 रुपयाला आहे रे. हां हे तू घातलं तू घातलं ना तसे नाही. हां. सिंपल पाहिजे ना तुम्हाला नाजूक समोर भेटा दोन दुकान समोर कल्पना. समोर भेटू. हा बघ जाते. हे बघ, ह्या बांगड्या हे कसं हे 350. हा बघा 1250. क्वालिटी असते बघा. हो क्वालिटी आहे. खूप दादर फिरलो. टाईम कसा गेला कळलंच नाही. संध्याकाळ झाली. जे काय घ्यायचं ते घेतलं. बारीक सारीकपासून काय आवडेल ते घेतलं. तर चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.